गुड मॉर्निंग स्टुडंट. माय सेल्फ इरमिस. आपण आता बघत आहोत इयत्ता 8वीचा विषय इतिहास, धडा 3, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. आपण आतापर्यंत बघितलं ब्रिटिश इंडिया कंपनीची स्थापना, इंग्रज मराठे, तैनाती फौज, छत्रपती प्रतापसिंह यांची माहिती बघितली. आता आपण बघणार आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम, दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्ह हा इंग्लंडमधून 1765 बंगालमध्ये आला. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने त्याच्या हाती दिले. त्यालाच काय म्हणतात? दुहेरी राज्यव्यवस्था. तर त्याने बंगालच्या नवाबाकडे शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम दिले. बंगालच्या वर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले असले तरी इंग्रजांना त्याच्या राज्यकारभाराची जबाबदारी आपल्या अंगावर घ्यायची नव्हती, कारण त्यांच्याकडे तेवढं मनुष्यबळ नव्हतं. त्यांनी संपूर्ण बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन केली. मराठी व इतर सत्तांना एकदम संघर्ष सुरू केला तर त्यांना त्या संघर्षाला तोंड देता आले नसते, म्हणून त्यांनी दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. दुहेरी राज्यव्यवस्थेचे थोड्याच दिवसात वाईट परिणाम दिसून येऊ लागले. त्यामुळे दुष्काळ पडला. कंपनी वसुलीचे काम चोखपणे पार पाडत होती. करोडो रुपयाची संपत्ती गोळा करत होती. म्हणजे दुष्काळ असून सुद्धा लोकांकडून बळजबरीने ते संपत्ती गोळा करत होते. सामान्य जनतेकडून पैसे गोळा करून वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकारी स्वतःकडे खिशात घालत होते आणि अधिक भ्रष्टाचार ते अधिकारी करत होते. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. पार्लमेंटने केलेले कायदे कोणते कोणते ते आपण बघूया. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार कुठला ॲक्ट केला? रेग्युलेट ॲक्ट 1773ला हा ॲक्ट मंजूर केला. या ॲक्टनुसार गव्हर्नर जनरलची नेमणूक केली. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर झाला. मुंबई व मद्रास इलाकाच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्याला मिळाले. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 पिट्स इंडिया ॲक्ट करण्यात आला, म्हणजे भारताविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपीचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचे अधिकार मंडळाला देण्यात आले. 1813, 1833 व 1853 कंपनीच्या कारभारात फेरबदल करण्यात आले. ते कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवीन प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. त्या कंपनीच्या ॲक्टने कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने 1813, 1833 व 1853 केले. कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारने अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनाने नवीन प्रशासकीय पद्धत भारतात सुरू झाली. त्यानुसार मुलकी नोकरशाही पद्धत भारतात रूढ झाली. पोलीस दल, नोकरशाही, लष्कर, न्यायव्यवस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते.
आता आपण बघत आहोत मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांनी सत्ता दृढ करण्यासाठी नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रज शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. लॉर्ड कॉर्नवॉलिस या अत्यंत कार्यक्षम अशा गव्हर्नर जनरलने नोकरशाहीची निर्मिती केली. इंग्रज शासनाचा हा महत्त्वाचा घटक होता. कॉर्नवॉलिसची कारकिर्दीची कंपनीच्या काळात त्याने केलेल्या सुधारणांची गाजली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम लागू केला. त्यांनी त्या नियमावर बंधन घातली. जो काही व्यापार करायचा तो ईस्ट इंडिया कंपनीसाठीच करायचा असा नियम त्याने लागू केला. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. या जिल्ह्याचा विभाग प्रमुख हा जिल्हा अधिकारी असे. त्याचे काम काय होते? महसूल गोळा करणे, न्याय देणे, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी होती. या अधिकाऱ्यांची नेमणूक त्याने भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. त्याच्यानंतर आपण बघत आहोत मुद्दा लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. आता आपण बघत आहोत न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली. इंग्लंडमध्ये जशी न्यायव्यवस्था कार्य करते तशीच नवीन न्यायव्यवस्था इंग्रजांनी भारतात स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केली. मुलकी खटले म्हणजे कुठले? दोन संघटना किंवा दोन व्यक्तींमधील भांडणे ही मुलकी खटले आहेत. आणि फौजदारी म्हणजे कुठले? ज्यामध्ये गुन्हेगार शिक्षा देण्यासाठी त्याच्यावर भरण्यात येणारे खटले. अशा फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय स्थापन केली. त्याच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केली. आता आपण बघणार आहोत पुढील मुद्दा कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. तेव्हा 4 वर्ण होते. कुठले कुठले? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. संपूर्ण देशात एकच न्यायव्यवस्था नव्हती. ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. जातीमध्ये भेद केला जात. श्रेष्ठासाठी वेगळा न्याय, कनिष्ठासाठी वेगळा न्याय असे केले जात होते. हे सर्व बंद करण्यासाठी व त्यांच्या सुधारणा करण्यासाठी लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली एक विधी समिती स्थापन करण्यात आली. त्यालाच काय म्हणतात? कायद्याची संहिता. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत काही दोष सुद्धा होते. युरोपियननी खटल्यांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती. म्हणजे भारतीयांसाठी वेगळा न्याय आणि तीच गुन्हा करणाऱ्या इंग्रजांसाठी वेगळा न्याय देत असत. भारतीयांसाठी कठोरातली कठोर शिक्षा दिली जात एकच गुन्हा असला तरी, आणि इंग्रजांसाठी वेगळा न्याय केला जात. इंग्रजांना सौम्य शिक्षा दिली जात असे. न्यायव्यवस्था ही सामान्य लोकांना समजत नव्हती आणि हे खटले वर्षानुवर्ष चालत होते. इंग्रजांनी तयार केलेले कायदे किचकट होते व हा खटला चालविणे ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चाची बाब होती. हा धडा आपण आज इथपर्यंतच बघूया. पुढील नंतर पाहूया. थँक्यू.